तू करत होतास डिप्लोमा, हां, कॉम्प्युटर कधी आला तुझ्या जीवनात? कम्प्युटरचं एक आणखी गंमतच आहे. हां, म्हणजे मग नंतर आपण दोघांना एकत्र करू. हो. खरं तर माझा जो डिप्लोमा होता तो आज मुलांना माहीत असेल, पालकवर्गालाही, इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग असा होता. आणि आमची फर्स्ट बॅच होती. मी गव्हर्मेंट पॉलिटेक्निकमध्ये अहमदनगरला माझा नंबर लागला. तर तिथे आमची फर्स्ट बॅच असल्यामुळे आम्हाला खूप साधनं नव्हती. त्यात आम्हाला दुसऱ्या वर्गाला कम्प्युटर वगैरे ही गोष्ट आली आहे. परंतु मी कम्प्युटर ह्या गोष्टीला इतकं घाबरायचो की आपण जर त्याला टच जरी केलं, हात लावला तर ते बिघडेल आणि सगळंच आपल्यावर येईल असं काहीतरी एक भीती होती. त्यामुळे शेवटच्या वर्षाला जे प्रात्यक्षिक करायचं होतं ते मी माझ्या मित्राला करून घ्यायला सांगितलं होतं. म्हणजे त्याने मला करून दिलं होतं. मी अक्षरशः त्याच्या पाया पडलो होतो की मला हे येत नाही, नाहीतर मी नापास होईल, तू काहीतरी मला मदत कर. तर एक प्रॅक्टिकल असतं, छोटं प्रोग्राम असतो, त्याने मला तो करून दिला होता. त्यानंतर मी एका कंपनीमध्ये जॉईन झालो आणि तिथे मात्र जे मशीन्स आम्ही कम्प्युटर बनवायचो ते असे टेबल साईजचे मोठाले मशीन्स होते. ॲनालिटिकल इन्स्ट्रुमेंट्स बनवणारी ती कंपनी होती. एका मशीनची किंमत 5-6 लाख रुपये असायची आणि त्या मशीनला कम्प्युटराइज मशीन होतं ते. तर प्रत्येक मशीनला एक संगणक असायचा. तर त्यावेळी तिथे मला मित्र नव्हता की तो मला परत तिथे प्रॅक्टिकल करून दाखवेल. तर माझ्या ज्या बॉस होत्या, लेडी बॉस होत्या, त्या आरती त्यांचं नाव, तर त्यांनी एकदा सांगितलं, मी प्रॅक्टिकल ट्रेनिंग इंजिनियर होतो, एक मेसेज आला होता, अलर्ट निरोप असतो मेसेज, की काहीतरी असेल एरर वगैरे, त्याला ओके करायचं फक्त. तर मला त्यांनी सांगितलं की तू सुनील तेवढं बटन ओके कर. मी गेलो, पण ते माऊस मी पकडला आणि मी बराच वेळ टकटक टकटक करत राहिलो, पण ते काही जाईना. मग त्या जवळ आल्या, त्यामुळे काय करतोय बराच वेळचा तू, आणि हा माऊस कसा पकडला चेंडूसारखा, आणि कुठलं बटन दाबतोय. तर मी ते लेफ्ट क्लिकऐवजी राईट क्लिक करत होतो. तर त्यांनी मला सांगितलं की राईट बटन याच्यासाठी असतं, लेफ्ट बटन याच्यासाठी असतं, हा माऊस असा फिरतो, तू जर असा स्क्रोल केला तर त्याचा कर्सर खालीवर होतो, कारण तो खाली आणता येत नव्हता. तर त्यावेळी माझी आणि कम्प्युटरची खरी पहिली ओळख झाली. पहिली ओळख झाली.